अकोला जिल्ह्यामध्ये काही सराफा प्रतिष्ठानांवर आयकर विभागाच्या सकाळच्या सुमारास धाड सत्र जे आहे ते या ठिकाणी सुरू झालं। त्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने जे दुकानचं नाव घेतलं जातं ते एकता आभूषण। एकता आभूषणच्या यवतमाळ, परतवाडा, अमरावती आणि अकोला या चारही ठिकाणच्या दुकानांचं सर्च जे आहे ते इन्कम टॅक्स कडून केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर अकोला या ठिकाणचं शॉप जे आहे ते प्रमुख शॉप आहे आणि त्याचं सर्व्हर जे आहे ते या संपूर्ण शाखाला कनेक्टेड असल्या कारणानं आज यवतमाळच्या या ठिकाणच्या प्रतिष्ठानाचा व्यवहार देखील आज ठप्प या ठिकाणी करण्यात आलेला असल्याची माहिती आहे। एकंदरीत या संपूर्ण संदर्भात जर विचारणा केली असता त्यांनी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्या कारणानं आज दुकान जे आहे ते बंद ठेवल्याचं कारण या ठिकाणी सांगितलं। मात्र एकता आभूषणच्या अकोला आणि अमरावती, परतवाडा या तीन ठिकाणी झालेल्या धाड सत्रानंतर यवतमाळच्या एकता आभूषण मध्ये सुद्धा या निमित्तानं सर्च जो आहे तो इन्कम टॅक्स विभागाकडून केला जात असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। त्यासोबतच यवतमाळमधील आणखी एका सराफा व्यावसायिकाकडे सर्च जो आहे तो इन्कम टॅक्सचा केला असल्याची माहिती पुढे येत आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।